म्हाका कांदे नाले घेऊन बस्ता फुकट का सरकारी प्राथमिक विद्यालय सावंतवाडा मांजरे आयोजित आजचा जो बाजाराचा दिवस या इथे आयोजित केलेला आहे। लहान मुलांनी जे मुख्य मुलं या प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्या मुलांनी पुढाकार घेऊन आणि या शाळेतील शिक्षक यांनी त्यांना मार्गदर्शन करून आज या इथे शाळेच्या आवारामध्ये बाजार दिवस म्हणून जो आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी खरोखरच शिक्षकांचे प्रथमतः कौतुक करतो आणि या सर्व गोष्टींना जे पालक वर्ग त्यांना सहकार्य करत आहेत त्यांनाही पालकांना मी धन्यवाद व्यक्त करू इच्छितो। कारण या आपल्या शाळेची उत्तरोत्तर प्रगती शिक्षक वर्ग प्रामुख्याने कांबळी सर, गवंडी मॅडम
नाईक टीचर यांच्या सहकार्याने या इथे होत आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये सावंतवाडा, गावडेवाडा, साळगावकरवाडा येथील पालक मोठ्या विश्वासाने आपल्या मुलांना या सरकारी प्राथमिक शाळेमध्ये पाठवत आहेत आणि ही शाळा खरोखरच म्हणजे एक नवीन उपक्रम राबवून या शाळेचं नावलौकिक करण्यासाठी आणि त्याचबरोबर या आपल्या तिन्ही वाड्यावरील पालकांना ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि गावचा सरपंच म्हणून मलाही या शाळेबद्दल सार्थ अभिमान आहे, कारण या शाळेमध्ये शिकून मी पुढे गेलेलो आहे. खरोखरच आमची शाळा आज एका वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे आणि या माध्यमातून मी संपूर्ण गावातील मुलांना, पालकांना प्रामुख्याने विनंती करतो, या शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये आपण आपल्या मुलांना पाठवून या शाळेमध्ये जे चांगल्या प्रकारचं शिक्षण जे देण्याचं महान कार्य येथील शिक्षक जे करत आहेत ते खरोखरच चांगली गोष्ट आहे. आणि सरकार दरबारी खास करून जे शिक्षण मंत्री आहेत आपल्या गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांनाही मी विनंती करू इच्छितो की सरकारी शाळा टिकवण्यासाठी, आपली मराठी वाचवण्यासाठी त्यांनीही अशा सरकारी शाळांना सहकार्य करावं, जेणेकरून आपली मराठी टिकली पाहिजे, आपली मराठी वाचली पाहिजे. आणि या सुंदर अशा उपक्रमाबद्दल पुनश्च एकदा गावचा सरपंच या वतीनं, एक पालक या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खरोखरच लहान मुलांचं ज्यांनी आपल्या अथक कल्पवृत्तीतून हा इथे जो बाजार भरविलेला आहे त्याबद्दल त्यांचं खरोखरच कौतुक करतो आणि पुनश्च एकदा गुरुजींचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द आटोपतो. प्राथमिक शिक्षण हे मुलांचा पाया असतो. पुढील जीवनात, भविष्यात त्यांना जे संस्कार किंवा शिक्षण मिळतं ते इथूनच सुरुवात होते. म्हणून हा पाया भक्कम करण्याची फार गरज आहे. त्यासाठी आपण जे पाठ्यपुस्तकातून भाषा, विज्ञान आणि गणित हे विषय शिकवतो त्यांच्या जोडीला मुलांना जर स्वकृतीतून अनुभव दिले तर त्याचा फायदा अधिक होतो. त्यातून त्यांना आनंद मिळतो आणि ते अधिक ज्ञान प्राप्त होतं आणि ते आपल्या व्यवहार आणि शिक्षणाचा उपयोग, शिक्षण आणि व्यवहार यांची सांगड आपल्या दैनंदिन जीवनात घालू शकतात. आणि स्वकृतीतून मिळालेले ज्ञान त्यांचे खूप म्हणजे पुढील जीवनातसुद्धा उपयोगी होतो. त्याच्यातून त्यांना आनंद प्राप्त होतो. या बाजार डे, आज आपण जो बाजार डे भरवला त्यातून विद्यार्थ्यांना नक्कीच याचा पुढील जीवनात त्याचा फायदा होईल. आणि गणितामध्ये जे व्यवहार ज्ञान आहे म्हणजे मापन म्हणा, धारकता किंवा वजन, या सर्वांचे इथे स्वकृतीने आपण शिकणार आहेत आज मुलं आपली आणि त्याचा त्यांना नक्कीच पुढील जीवनात त्यांचा फायदा होणार. म्हणून त्यासाठीच आपण हा बाजार डे किंवा बाजार दिवस आपल्या विद्यार्थ्याच्या हातून आज आम्ही घडवून आणला. आणि या कार्यक्रमासाठी ज्या मुलांनी आपल्या आईवडिलांनी कष्ट करून शेतात पिकवलेले धान्य म्हणा किंवा भाजी म्हणा, फळभाजी जे वस्तू आणून विकल्या आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मी करते. आणि हा स्वतः आपण विकून त्याचा आनंद त्यांना हा आनंद त्यांचा खूप मोठा आहे. म्हणून सर्व मुलांचा मी अभिनंदन करते आणि सर्व पालकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे गावचे सरपंच ॲडव्होकेट अमित सावंत, आमच्या शाळेचे अध्यक्ष यांनीही भरपूर आम्हाला या कार्यक्रमात सहकार्य करत त्यांचेही खूप मनपूर्वक मी शाळेच्या वतीने आभार मानते. डे सेलिब्रेट करतात आणि शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले. एकंदर एक पालक म्हणून तुमका कशी दिसता आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम उपक्रम जावची गरज असा अशी दिसता तुमका? खरोखरच ह्यो आयचो उपक्रम बाजार दिवस खरोखरच उपक्रम बरो आसा आणि खरंच टिचरींक भुरग्यांक प्रोत्साहन केल्या बद्दल खरोखरच त्यांचे आभार मानचे अशें दिसता. आणि असे उपक्रम चालूच जाय. आता हे स्कूल तसे एक बऱ्यापैकी डेव्हलप जाल्लेले आहा. हे चडान चड असे उपक्रम करून चडान चड भुरग्यांची संख्या वाडची, ही शाळा अशीच फुडें प्रगती जावची. नाव सांग बाय तुझे. म्हाका सांग, आयज बाजार डे भरले, कित्या खातीर भरल्या आणि कितें कितें विकता तूं?
किती किती विकूंक बसले आणि मागीर हां मागीर ओके आता मेरेन कितले जाणां नेले तुजे कडल्यान रंगना थँक्यू म्हाका सांग आयज कितें कितें विकपाक बसलाय तूं कित्या खातीर बाजार डे बरयला तुका अशें कितें दिसता ओके म्हणजे गणित कळपा खातीर हय आतां मेरेन तुजे कडेन कोणी व्हेल्या कोणी घेतल्या बीन तुजे कडल्यान हां आनी तुका कशें दिसता आयज हय ना कितें कितें आसा तुजे कडेन आयज विकपाक कित्या खातीर बाजार डे अशें भरपाक आयल्या कितली शिकता तूं